एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। हा आहे समृद्धी हायवे आणि इथे मी पहिल्यांदाच प्रवास करते आहे समृद्धी हायवेने। खरंच खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि म्हणजे आपण जेव्हा पण समृद्धी हायवेने जाणार असेल तर आपली गाडी फक्त व्यवस्थित मेंटेन पाहिजे, म्हणजे भीती वाटण्यासारखं असं काही नाहीये आणि गाडीचा स्पीड सुद्धा आपण मेंटेन ठेवायचा। तर आम्ही आता अमरावतीला पोहोचलेलो आहोत आणि अमरावतीला आम्ही आता निघालेलो आहोत। जेव्हा जयवंत बॅचलर होते, फर्स्ट त्यांचा जॉब इथूनच स्टार्ट झाला होता, तर जिथे ते रूम करून राहत होते त्या ओनरकडे आम्ही चाललेलो आहोत। तर खरंच खूप छान असं त्यांचं बॉन्डिंग होतं ओनर आणि त्यांचं कोणी रेंटने राहणारा मुलगा असं म्हणून कधीच त्यांनी ओळखलं नाही, तर घरातलीच एक व्यक्ती म्हणून असं ओळखलं। तर त्यांच्याकडे आल्यावर आम्हाला छान असा पाहुणचार केला त्यांनी। फणसाची भाजी मी फर्स्ट टाइम ट्राय केली आणि कसं बनवतात ते मी ट्राय केलं होतं की आपण कशी बनवली रेसिपी वगैरे तुमच्यासोबत शेअर करू, पण गप्पा मारण्यात इतकं व्यस्त होतं की ती रेसिपी पण मी करायची विसरली। तर त्याने छान असं आम्हाला आंब्याचा रस आणि मस्त फणसाची भाजी, राईस आणि पोळी असं छान जेवण बनवलं होतं। तर आम्हाला ते भरपूर करायला म्हणत होते, पण आम्ही म्हटलं आम्हाला खरंच भूक नाहीये। खूपच प्रेमळ माणसं होती आणि त्यातच कळतं की जेवणचं क्रेडिट काय होतं त्यांच्या समोर। खूप आवडलं मला आणि म्हणजे आपल्या नवऱ्याचं कोणी इतकं कौतुक करत असेल तर कोणाला नाही आवडणार। आणि मला त्यांनी अमरावतीतले प्रत्येक स्पॉट सांगितलेले होते आणि तिथे मला जाऊन अनुभव घ्यायचाच होता। आणि सगळ्यात आधी पहिला स्पॉट सांगितला होता अंबादेवीचा। तर अंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी सकाळी सकाळी मी गेलेली आहे आणि खूप छान असं मंदिर होतं आणि अजिबात गर्दी नाही। आणि अशा पद्धतीने मी मस्त पोहोचलेली आहे अंबादेवीच्या मंदिरात आणि तिथे आधी गेल्यावर मस्त पूजेचं ताट घेतलं। तर मला माहित नव्हतं इथे व्हिडिओ अलाउड आहे की नाही, तर चुकून माझ्याकडनं थोडासा व्हिडिओ घेतला गेला। म्हटलं आहेच तर चला तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करूया। तर हा आहे पीडीएमसी चौक किंवा गाडगे चौक म्हणतात। तर इथे खूप छान इंदोर पोहे भेटतात आणि हे मला त्यांनी लग्न वगैरे आमचं जमलंच होतं तेव्हा ते मला सांगायचे की मी इथे पोहे खाल्ले, तिथे पोहे खाल्ले, म्हणून मला ते सर्व फील करायचं होतं। आणि मग त्यानंतर इतके दिवस राहिल्यानंतर ते कधी कपडा मार्केटला मात्र गेले नाही। तर मी खूप लोकांकडून ऐकून आहे की अमरावतीचं कपडा मार्केट खूप छान आहे, तर म्हटलं चला तेही आज आपण मस्त एक्सप्लोअर करून घेऊया। कारण इथून पुढे येणं होतं किंवा नाही। तर आज मस्त आलेली आहे मी बिझीलँड होलसेल मार्केटमध्ये आणि खूप लोकांकडून ऐकून होते की बिझीलँडला कपडे खूप छान मिळतात। तर म्हटलं चला तुमच्यासोबत ती पण टूर शेअर करून द्यावी आणि खरंच इतकं क्लीन आणि नीटनेटकं आणि एकदमच छान असं मार्केट होतं। म्हणजे आपल्याला जर काही सिलेक्शन करायचं असेल ना, तर आपल्याला लगेच कळू शकतं की ह्या शॉपमध्ये खूप छान कपडे मिळतात। पण असं म्हणायला गेलं ना, आपण ज्या शॉपमध्ये जाणार तिथे आपल्याला कपडे ची व्हरायटी, जे काही कपडा, फॅब्रिक वगैरे जे पण होतं ना, त्याचं खरंच खूप छान होतं आणि कलेक्शन पण खूप छान होतं। तर थोडंसं टूर मी तुम्हाला बिझीलँडचा करून दाखवते। तर बघू शकतात असं होतं ते मार्केट आणि ही आहे एंट्री। आणि इथे जास्तीत जास्त आराधना, श्रद्धा, मनोहरलाल आणि जे काही बरेच अजून कलेक्शन आहेत तर ते खूप फेमस आहेत। तर तिथेच खूप मला गर्दी दिसली आणि जेवढे मी नावं ऐकून होते ना, तिथे जरा जास्तच मला गर्दी वाटली आणि म्हणून मला असं नाही वाटलं की मी चुकीच्या ठिकाणी गेली। आणि जिथे मी आराधना म्हणून 2 शॉप होते खरं तर, आधी मी ह्या आराधनाला गेली, पण मला ह्या आराधनाला काहीच आवडलं नाही। तर त्यात मी 2-3 कुर्ती वगैरे बघितली आणि तिथे गर्दी मात्र काही नव्हती। पण म्हणजे असू शकतं, पण मला जसं मी बघायला गेली मला काही खूप इतके कपडे आवडले नाही। मग मी म्हटलं चला आता आपण इथून निघूया। तर बघा इथे मी 2-3च कुर्ती बघितली आणि तिथे काही जास्त वेळ वाया घातला नाही। कारण आपल्याला एखाद्या शॉपमध्ये फील येऊन जातं की नाही इथे आपल्याला हव्यात तशा गोष्टी काही मिळणार नाहीयेत। तर मी 5-6 कपडे बघितले आणि इथून मग म्हटलं चला आम्ही नेक्स्ट की ठीक आहे, नाही, नाही, नाही घ्यायचंय असं तसं काहीतरी खोटं बोललो आणि निघालो। पण त्यांना माझ्याकडे बघून वाटत होतं की मला घ्यायचा नाहीये, त्यांना मला आवडत नाही, पण तरी त्यांनी त्यांचं दाखवणं मात्र कमी केलं नाही। खरंच म्हणजे
जो रिस्पेक्ट देत होते ना ते माणसं, मला खरंच खूप छान वाटलं. कारण मी आधीच याच्या आधी एका मार्केटला गेलेली आहे, जेव्हा मला होलसेल कपड्यांचं शॉप पाहिजेल होतं आणि मी तिथे कपडे वगैरे घ्यायला गेली होती. तर तिथे साड्यांच्या ठिकाणी सुद्धा आहे ना, अशी मला साड्या घ्यायच्या असतील ना, तिथे साडीच चांगली मिळणार असं होतं. आणि जेव्हा कुर्ती वगैरे बघितले, मला अजिबात नव्हते आवडले. आणि पण त्यांची जी दाखवायची पद्धत होती आणि खूप घाई-घाई करायचे आणि असं म्हणजे खूप बर्डन टाकल्यासारखं ते आपल्यावर प्रेशर क्रिएट करत होते. म्हणून मला ते मार्केट काही आवडलं नव्हतं. म्हणजे ते म्हणजे आपलं सुरतचं मार्केट. आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी अनुभव नाही आला, पण जिथे फेमस ठिकाणी आम्ही गेलेलो होतो, अजमेरा वगैरे, तर तिथे मला काही तो अनुभव आवडलेला नाहीये. आणि त्यानंतर आम्ही मग मस्त म्हटलं चला आता काय घ्यायचंय, तर इथे ना कपडा मार्केटच फेमस आहे म्हटल्यावर आणि खरंच रिझनेबल होतं सर्व. तर त्यानंतर मला सोफ्याचे कव्हर घ्यायचे होते. म्हणून मग आम्ही शोधत होते कुठे जायचं, कुठे जाऊ, म्हणून मग हँडलूमचंच एक शॉप बघितला आणि आम्ही मस्त तिथे गेलो. आणि खरंच ज्याही कपड्याची किंमत मी विचारली असेल ना, तर खरंच खूप कमी होती. आणि कारण मी आता डोंगरीला पण तुम्हाला मागे एक व्हिडिओ शेअर केला होता, तर त्याच्यापेक्षा आणि याच्या रेंजमध्ये खूप फरक होता. आणि शिवाय क्वालिटी पण खूप असल्यावर सुद्धा ₹130 मीटर, एक सीट वगैरे असा होता कपडा. खरंच खूप छान होतं. मग मी एक सोफ्याचं कव्हर वगैरे घेतलं आणि मग निघालो आम्ही मस्त दीदी कलेक्शनला. आणि तिथे तर मी काल तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेलाच आहे, की किती छान कपडे भेटतात. आणि इथे पण थोडंसं तुम्हाला हा फक्त मी टूर दिला, की नक्की कसं मार्केट आहे हे. कारण इथे सर्व असं मॉल सारखे मार्केट आहेत. असं एक-एक शॉप, पण तो पण डायरेक्ट मॉल सारखा. तर मला जे ॲक्चुअल आराधना पाहिजेल होतं, हे वालं आराधना आहे. आणि इथून मी खूप स्वस्तात आणि खूप छान साड्या घेतल्या. म्हणजे आवडल्या. आलोच आहोत तर म्हटलं चला इथलं पण काहीतरी घेऊया. कारण मी असंच करते, नाही नेक्स्ट टाईम घेईल, नेक्स्ट टाईम घेईल. पण असं न घेता अशीच घरी चालली जाते, एवढं फिरून येते. पण घरी गेल्यावर मात्र मला पस्ताव येतात, की मी घेतलं तरी असतं. म्हणून ना यावेळेस मात्र मी ना पैशांचा विचार केला. कारण मला माहिती की मी इथून मागे तर आलीच नाही आणि इथून पुढे येईल का हे काही मला माहित नाही. आणि म्हटलं नाही, घरी पस्तावे करण्यापेक्षा आपण मस्त कपडे खरेदी करून घेऊया. मग नंतर बघूया काय झालं, काय नाही घ्यायचं. म्हणजे काय विचार करायचा तो आपण नंतर करूया. आणि अशा पद्धतीने आम्ही मस्त शॉपिंग केली कपड्यांची, साडींची. आणि त्यानंतर मस्त निघालो हँडलूममध्ये. मला घ्यायचे होते सोफ्याचे कव्हर. आणि म्हटलं, आणि खूप ऐकून होती की तिकडे सोफ्याचे कव्हर पण छान मिळतात, भरपूर व्हरायटी मिळतात. म्हणजे इथे कपडा मार्केटमध्ये हर एक गोष्टी, म्हणजे मेन्स घ्या, किड्स घ्या, किंवा आपल्या साड्या घ्या किंवा कुर्तीज घ्या, सर्वच खूप छान रिझनेबल भावात आणि खूप व्हरायटी आणि खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. बऱ्याच गोष्टी कॉमन पण होत्या, पण मात्र कपड्यामध्ये खूप फरक होता. तर हे मी थोडंसं अनुभवलं, म्हणून म्हटलं नाही खरंच खूप छान आहेत. आणि मागच्याच एका व्हिडिओमध्ये मी डोंगरे वसतिगृहाचा तुम्हाला टूर दिला होता. तर त्याच्याही पेक्षा इथे हँडलूमला मी जेव्हा गेली ना, तर खूप स्वस्तात बेड कव्हर होते, खूप स्वस्तात आपले सोफ्याचे कव्हर होते. तर मग मी म्हटलं चला, तो सुद्धा मी काही विचार केला नाही आणि सोफ्याचे कव्हर घेतले. मात्र माझ्यासाठी नाही घेतले, तर मी माझ्या सासरी घेतलेले आहेत सोफ्याचे कव्हर. कारण मी मागच्याच वेळेस डोंगरे वसतिगृहावरनं माझ्यासाठी सोफ्याचे कव्हर घेतले होते. म्हणून म्हटलं जेव्हा हे येणार, त्यांना माहिती आहे कुठे भेटतात, तर ते जयवंतराव पण घेऊन येऊ शकतात, म्हणून मीच घ्यायला पाहिजेल असं काही नाही. फक्त ड्रेस मात्र मी माझ्या स्वतःच्या चॉईसने घेतले. कारण कसं आहे, बऱ्याच वेळा आमच्या दोघांचे चॉईस मॅच होत नाही, म्हणून म्हटलं नाही, ड्रेस आणि साडी मी घेणार. आणि त्यानंतर तुम्हाला जे मी सांगणार ते तुम्ही तेवढंच फक्त काम करा. कारण जेंट्सला असे कामं सांगितलेले त्यांना अजिबात आवडत नाही. कारण त्यांची चॉईस आणि आपल्या चॉईसमध्ये खूप फरक आहे आणि त्यांना पटकन चॉईस होतं, आपल्याला होत नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे, तुम्ही फक्त आहे ना मला साड्या घेऊन द्या आणि फक्त कुर्तीज वगैरे ज्या घ्यायच्या त्या मला घेऊ द्यात. बाकी तुम्हाला मी जेव्हा सांगेल, जर आले परत नेक्स्ट टूरमध्ये, तर तेव्हा तुम्ही मला नेक्स्ट टाईम मस्त छान असं जे सांगेल ते सोफ्याचे कव्हर घेऊन या. कारण एकाच वेळेस इतका पैसा खर्च करणं थोडंसं मला आवडल्यासारखं झालं. कारण नेक्स्ट जेव्हा एखाद्या वेळेस आले, तर त्यांचं चालूच असतं कंपनी निमित्त येण्याचं काम. तर त्यांना म्हटलं तेव्हा तुम्ही मला नक्कीच घेऊन या. तर बघा, हे सर्व छान कलेक्शन होतं आणि फक्त आणि फक्त ₹130, ₹100 असं सीट होतं. आणि हा जो मी ग्रीनवाला कपडा आहे, तर तो फक्त 850 ला, जे काही आपले लाकडी सोफा असतो ना, 3+1 1,
तर 850 रुपयाला मी पूर्ण कव्हर घेतलेला आहे आणि हे जे मी तुम्हाला दाखवते ना, हे फक्त आहे 130 रुपये सीट आणि हेच आम्हाला खूप आवडलं होतं. पण 2 घेणं थोडंसं मला नाही पटलं, की नको एका वेळेस इतकं सर्व खर्च नको. तर म्हटलं आता तर चॉईस झालेलं आहे. नेक्स्ट टाईम कधी पण आले तर हे मला घेऊन येऊ शकतात. कारण म्हणून मी व्हिडिओ करून ठेवले प्रत्येक गोष्टीचे, की त्यांना फक्त सांगायचं आणि तेवढं ते कलेक्ट करून घेऊन येऊ शकतात. आणि आता जो माझ्याकडे ग्रे कपडा आहे, तो आहे ₹150 पर सीट आणि त्याच्या खालचा जो मस्टर्ड येलो कलर आहे, तो फक्त आहे ₹200 पर सीट असा आहे तो. कारण त्याचा कपडा क्वालिटी पण खूप छान होती आणि मला तोही आवडला होता. म्हणून मी फक्त आता घरी जाऊन विचार करेल, की कुठला घ्यायचा. आणि मला आहे ना आनंद ह्या गोष्टीचा आहे, की मला ह्या वेळेस ना चॉईस खूप लवकर झालं, नाही तर मला चॉईस होत नाही आणि कधीही कुठेही गेली तर मी आधी ब्लँक असते, की मला घ्यायचं काय? कारण मी आधी रेंज बघून घेते, की अरे जास्त आहे किंवा नाहीये. मी प्रत्येक वेळा विचारते याची रेंज काय आहे? जर माझ्या बजेटमध्ये मला बसत असेल तरच मी घेत असते आणि मला कमी बजेटमध्ये खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी भेटल्या म्हणून म्हटलं नाही. आज मात्र मी कसलाच विचार करणार नाही आणि डायरेक्ट सर्वच जे मला आवडलं ते मी बाय केलेलं आहे. पैशांचं काय बघूया आपण नेक्स्ट मंथमध्ये काय सेव्हिंग करायची ती करूया. पण मात्र आता काही चान्स सोडायचा नाही. तर चला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कधी अमरावतीला येणं झालं तर नक्कीच ह्या मार्केटला तुम्ही व्हिजिट करा. खरंच खूप छान मार्केट आहे. मला तर खरंच म्हणजे खूप आवडलेलं आहे. जर कधी मला नेक्स्ट चान्स भेटला तर मी नक्कीच यायचा प्रयत्न करेल आणि चान्स मात्र इथे येण्याचा कधीच सोडणार नाही. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.